तर मंडळी, प्रत्येक वेळी तेच खाऊन कंटाळा येतो. तर वांग्याची भाजी पण तसंच असते. हिरवी मिरची आणि मसाला वेगळेच प्रकारचे करून भाजी करून घेतली. चवीला एकदम अप्रतिम आणि झकास झालेला. पहिल्या आधी हिरवी मिरची पेस्ट करून घेतली. त्यामध्ये शेंगदाणा, गरम मसाला, मीठ, आलं, लसूण, कढीपत्ता, तीळ, चवीनुसार मीठ आणि धने जिरे पावडर घालून सगळे मिक्सीच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचा. कढईमध्ये थोडीशी तेल घालून वांग्याचे 2 काप करून ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाले की त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, जे आपण मसाला पेस्ट करून घेतले ते सगळे ह्याच्यामध्ये घालून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा. पेस्ट केलेल्या साहित्यामध्ये सगळे मसाला कच्चे असल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडी जास्त वेळच तेल सुटोपर्यंत आपली परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये तळलेले वांगे घालून मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला आणि वांगी एक थोडीशी पाणी घालून एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि ते झाकण ठेवून आपली भाजी शिजवून घ्यायचा. आपली भाजी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा.